भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये खंड 4 भाग 3 आपण पाहिलेला आहे. ढोंग म्हणजे काय? खोटे बोलू नये, खोटे बोलण्यास दुसऱ्याला प्रवृत्त करू नये, खोटे बोलण्याच्या कृत्याला संमती देऊ नये, अशा सर्व प्रकारचे असत्य भाषण टाळावे आणि त्याप्रमाणे काय ढोंग टाळावे. हा बौद्ध जीवन मार्ग आहे. त्यामध्ये आपण पाहत आहोत की सम्यक मार्गाचं अनुसरण कशा प्रकारे करायचं. सम्यक मार्ग निवडा आणि त्यापासून विचलित होऊ नका. मार्ग विपुल आहे, परंतु सर्वच काही सम्यक मार्गाकडे नेत नसतात. सम्यक मार्ग हा केवळ थोडक्याच्या सुखासाठी नाही, तो बहुजन सुखासाठी आहे. तो प्रारंभी, मध्ये आणि शेवटही कल्याणप्रद असला पाहिजे. सम्यक मार्गाचे अनुसरण म्हणजे बौद्ध जीवन मार्गाचे अनुसरण होय. अष्टांग मार्ग हा श्रेष्ठ मार्ग आहे. सर्वश्रेष्ठ सत्यामध्ये सत्यच आहे आणि श्रेष्ठ वैयक्तिक अनासक्ती हा सर्वश्रेष्ठ गुणधर्म आहे. आणि ज्याला हे पाहण्याची दृष्टी आहे तो श्रेष्ठ पुरुष होय. प्रज्ञा शुद्धीचा हा एकमेव मार्ग आहे, दुसरा मार्गच नाही. याच मार्गाने जा. जर तुम्ही या मार्गाने अनुकरण केले तर तुमच्या दुःखाचा निराश होईल. दुःखकंटक असे वाटून टाकता येतील ते कळल्यावर मी या मार्गाचा उपदेश केला. तथागत केवळ पथदर्शक आहेत. फक्त तो मार्ग दाखवतात. सर्वोत्तरीचा प्रयत्न ज्याचा त्यानेच करायचा असतो, स्वतःचाच अवलंबायचा असतो. सर्व सुस्पष्ट पदार्थ हे विनाशाधीन आहेत. जो ओळखतो त्याला दुःख विचलित करू शकत नाही. सर्व रूपे अनित्य आहेत. जो हे ओळखतो त्याला दुःख स्पर्श करीत नाही. जेव्हा जागे व्हायला पाहिजे तेव्हा तो जागा होत नाही. आणि जो तरुण आणि बळकट असूनही सुप्तपणाच्या आहारी गेलेला असतो त्याची इच्छा आणि विचार झोपी गेलेले असतात. त्या आळसी मनुष्याला कधीही ज्ञान होणार नाही. भाषणात सावध असणे, विचारात संयम राखणे, कायेने कोणतेही पाप न करणे हे काया वाचा मनसा आचरणाचे 3 मार्ग आहेत. आचरण्याचे 3 अवयव आहेत, त्याचे 3 मार्ग आहेत. अवलंबल्यावर प्रज्ञावंतांनी निर्देशिलेल्या मार्गाचे माणसाला जाता येते. वास्तविक ज्ञानाने लाभ होतो आणि त्यांच्या अभावाने नाश होतो. लाभाचे आणि नाशाचे दुहेरी मार्ग ओळखून ज्ञान वाढेल असा माणसाने उद्योग करावा. शरद ऋतूतील कमळाप्रमाणे माणसाने आत्मप्रीती खुडून वाढवावी. शांतीचा मार्ग जवळा करावा आणि सुगताने निर्वाणाचा मार्ग निर्देशित केलेला आहे. अधर्माने वागू नका, अविचाराने जगू नका, दुष्ट सिद्धांतानेचे अनुकरण करू नका. जागे व्हा, सुत्त पडू नका. सद्गुणाची कास धरा. सद्गुणी इहलोकी सुखी असतात. जो पूर्वी अविचारी होता आणि नंतर सुविचारी झाला तो घनविमुक्त चंदनाप्रमाणे जग तेजस्वी करतो. जो दुष्कृत्य सोडून सत्कृत्य करू लागला आहे तो घनविमुक्त चंद्राप्रमाणे जगाला प्रकाशित करतो. एका धर्म नियमाने उल्लंघन करून तो असत्य बोलतो, तो कोणते दुसरे दुष्कृत्य करणार नाही, तो सांगवत नाही. जे सदैव सावधान असतात, जे रात्रंदिवस अभ्यास करतात, जे निर्वाणासाठी काटोकाट प्रयत्न करीत असतात त्यांचे दुर्विकार आसव शेवटी लोप पावतात. अशी एक जुनी म्हण आहे की जो स्तब्ध बसतो त्याला लोक दूषण लावतात, जो फार बोलतो त्याला लोक दूषण लावतात आणि जो अगदी थोडेच बोलतो त्यालाही लोक दूषण लावतात. खरोखर ज्याला दूषणच लावले जात नाही असा या जगात कोणीच नाही. ज्याला सदैव दूषणे देतात किंवा ज्याची सदैव स्तुती करतात असा पुरुष पूर्वी नव्हता, आता नाही आणि पुढेही कधी होणार नाही. वाणीच्या क्रोधापासून सावध राहा आणि जिभेचा संयम करा.
मानसिक पापाचा त्याग करा आणि आपल्या मनानेही सद्गुणाचा आचार करा. अप्रमाद हा निर्वाणाचा मार्ग आहे. प्रसाद मृत्यूचा मार्ग आहे आणि अप्रमादी आहेत तो अमर आहेत आणि जे प्रमादी आहेत ते मृतवत आहेत. सद्धर्म आणि असद्धर्म याचा संकर्म करू नका. जे खोट्याला खरे आणि खऱ्याला खोटे समजतात, जे आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि जे खटल्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात आणि हे आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. जे सत्याला असत्याला सत्य आणि सत्याला असत्य समजतात आणि असत्य म्हणून ओळखतात, त्याच्या ठिकाणी सम्यक दृष्टी आहे, त्यांना सत्य लाभते. घर नीट साकारलेले नसले तरी ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते, त्याप्रमाणे असंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करते. घर नीट साकारलेले असले की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही, त्याचप्रमाणे सुसंस्कृत मनात तृष्णा प्रवेश करू शकत नाही. उठा, प्रमादी राहू नका. धर्माच्या शिकवणीप्रमाणे वागत राहा. जो ज्याप्रमाणे वागतो तोही लोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात. सन्मार्गाचा अवलंब करा, कुमार्गाचा अवलंब करू नका. सन्मार्गाने जाणारे लोक इलोकी आणि इतर सर्व लोकी सुखी होतात. भाग 4. बुद्धाची प्रवचने. गृहस्थासाठी प्रवचने. सुखी गृहस्थ. त्यामध्ये एकदा अनाथपिंडक भगवंताकडे आला आणि त्याला अभिवादन करून त्यांच्या जवळ बसला. गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथपिंडकाला उत्सुकता लागली होती. म्हणून अनाथपिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली. भगवंत म्हणाले, गृहस्थांचे पहिले सुख स्वामित्वात आहे. गृहस्थाजवळ धन असते, त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीरा सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते. दुसरे सुख उपभोगायचे. गृहस्थाजवळ धन असते, ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपयोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळालेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे या विचाराने तो काय होतो, सुख लाभत असतो. तिसरे सुख म्हणजे अनऋण. गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही, यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेही काही ऋण लागत नाही, कोणाचे ऋण काही काढले नाही या व अशा विचाराने तो सुखी असतो. चौथे सुख निर्दोषतेचे सुख. काया वाचा मानसा निर्दोष कृत्य करीत राहिल्याने गृहस्थी सुखी होतो. अनाथपिंडक जर गृहस्थ प्रयत्न करतील तर खरोखर त्याला या चारही प्रकारचे सुख लाभेल. पुत्रापेक्षा कन्या बरी. एकटा भगवान श्रावस्ती येथे राहत असतात. कौशल राजा प्रसेनजित त्यांना भेटण्यासाठी आला. राजा भगवंताशी संभाषण करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्यांची राणी मल्लिका प्रस्तुत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त सांगितले. जेव्हा व्रत सांगितल्यानंतर हे व्रत ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. राजा दुःखी झालेला दिसला. भगवंतांनी त्याला विचारले, खिन्नतेचे कारण काय आहे? राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रस्तुत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे. या परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली आहे. निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या, पत्नी, माता अशा त्रिविध भूमिका करणारी असते. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करील, मोठा राज्य करील. खरोखर अशा थोर पत्नीचा तुला आपल्या देशाचा मार्गदाता होईल. पती आणि पत्नी. एकदा भगवंत मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालत होते. या रस्त्यावर त्यांना पुष्कळ ग्रस्त व त्यांच्या पत्नी भेटल्या. तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एका झाडाखाली आसन स्वीकारले. गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांच्या अशा रीतीचे स्थानापन्न झाल्याचे पाहिले.
ते सर्व भगवंताजवळ आले. त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि त्यांच्या जवळच बसून त्यांना विचारले, पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता? यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिले. हे गृहस्थ हो, पती पत्नीचा 4 प्रकारे एकत्र राहता येते. दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रियाबरोबर राहतात. दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असेल तर सत्पुरुष दुष्ट स्त्रियाबरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल. गृहस्थ हो, दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असत्य भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तवणूक, मोहाविष्टा मन आणि सत्पुरुषांची निंदा याने भरलेले असते आणि त्यांच्या दुष्ट स्त्रियेचे जीवनही तद्वतच असते. अशा प्रकारे सद्गृहस्थ हो, दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रियाबरोबर जीवन व्यतीत करीत असतात. गृहस्थ हो, दुष्टपती आणि देवतातुल्य पत्नी यांच्या जीवनात पतीवर सांगितलेल्याप्रमाणे वर्तन असतो, परंतु पत्नी हत्या, चोरी, अभिविचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त असते. तिची वर्तणूक सद्गुणी आणि हितकारक असते. अंतःकरण मोहाधीन असते. ही आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसाची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलतही नाही. याप्रमाणे गृहस्थ हो, दृष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह राहत असतो. गृहस्थ हो सज्जन देवतातुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते. या जीवनात पती हत्या, चोरी, अभिविचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त होऊन राहतो. त्यांची वागणूक गुणयुक्त व हितकार असते. मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषाची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्दही बोलत नाही, परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट स्त्रियासारखी वागत असते. गृहस्थ चौथा प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देवतेबरोबर राहत आहे अशी वागतात, कारण ते दोघेही पती पत्नी हत्या, चौर्यकर्म, असत्य भाषण, अभिचार, मद्यपान यांच्या आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाहीत आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषाच्या निंदेने आपली जीभ विटाळीत नाहीत. गृहस्थो पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे हे 4 प्रकार आहेत. शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने. माणसाची अधोगती कशाने होते? एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडकाच्या विहारात राहत होते. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने ते जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला आणि त्याच्या सान्निध्य जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. गौतमा, मी तुला अंधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अंधपतनाची कारणे आणि काय आहेत ते मला सांग. भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले, कोणाची उन्नती होत आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावर आणि धर्मद्वेष्टा हा अधोगतीच्या पथावर वाटसरू आहे. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते हे त्यांच्या अधोगतीचे दुसरे कारण आहे. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्धपणा, आळस, क्रोधाधिष्ठा ही सर्व अधोगतीचे तिसरे कारण आहे. आईबाप वृद्ध झाले असता जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अंधपाताचे चौथे कारण होय. ब्राह्मण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणांनी ठणकविणे हे अधोगतीचे 5वे कारण होय. जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही त्या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अंधपतनाचे 6वे कारण आहे. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अंधपतनाचे 7वे कारण आहे.
अभिविचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा उपद्रव करणे हे अंधपताचे 8वे कारण आहे. स्वस्त्रियामध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांच्यात समागम करणे हे अंधपतनाचे 9वे कारण आहे. असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अंधपतनाचे 11वे कारण आहे. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट आत्मकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अंधपाताचे 12वे कारण आहे. हे कुलोत्तम देवा, ही सर्व अंधपतनाची कारणे आहेत. या सर्वावर विजय मिळवल्यास तरच तू वाचशील. दुष्ट मनुष्य म्हणजे काय? एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हास माहीत आहे का? भगवान बुद्ध म्हणाले की भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखायचा हे तुम्हाला माहीत आहे का? आणि भिक्खू म्हणाले, नाही भगवंत, आम्हाला म्हणतात. भगवानाने बोलाल्यानंतर तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको. तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंग्य न लपवता रसाळपणे सांगू लागतो. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावर तो दुसऱ्याचेच गुण सांगतो. जो मनुष्य विचारले असताही आपले दोष उघड करीत नाही, मग न विचारताच तो बोलायला नको. वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो, परंतु त्याचा तपशील छपवितो असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो. विचारल्यावर तर सांगायलाच नको. तो अगदी सर्व तपशील घेऊन आपल्या गुणाचे भरमसाठ वर्णन करत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. सर्वोत्तम पुरुष म्हणजे काय? सर्वोत्तम पुरुष कशा प्रकारचे? एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, जगात 4 प्रकारचे माणसे आढळतात. पहिल्या प्रकारचा मनुष्य जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही. आणि चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या प्रमाणेच दुसऱ्याच्याही हितासाठी झटतो. जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चितेवरील मशालीसारखे आहे. ती गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही. त्याचप्रमाणे तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. ज्ञानी पुरुष. एके समयी भगवान उकट आणि सेतब या 2 नगराच्या मधील राजरस्त्याने पर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असताना भेटला. अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी पद्मासन ठोकून ते बसले. भगवंताच्या पावलामागून जास्त असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयम मनाच्या त्या सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले. भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, आदरणीय महाशय, आपण देव तरी नाही ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नव्हेत? नाही ब्राह्मणा, मी गंधर्वही नाही. मग आपण यक्ष तर नव्हेतच? नाही, मी यक्ष म्हणजे ब्राह्मणा, मी यक्षसुद्धा नाही. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मणा, मी मनुष्यही नाही. भगवंताची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला,
तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात का, यक्ष आहात का किंवा मनुष्य आहात असे विचारला असता आपण नाही म्हणता, तर मग आदरणीय महाशय आपण आहात तरी कोण? ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवांचा निराश केला नव्हता तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटत नाहीत त्याचप्रमाणे माझे आहे. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिटकत नाही, त्याचप्रमाणे ब्रह्मणा मी जगात जन्म आलो आहे, जगात वाढलो आहे आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृश्य असा राहिलो आहे. म्हणून हे ब्राह्मणा तू मला एक तथागत ज्ञानी पुरुष असे समज. न्याय आणि सज्जन पुरुषा कसा ओळखायचा हा भाग उद्याला पाहू. साधू साधू साधू. भगवान बुद्धा